एका बाजूला प्रतीक, दुसऱ्या बाजूला अजय. 6 षटकाची मॅच आहे आणि आता शेवटची मॅच कोणाची होईल? साईबन विरुद्ध तलासरी. जाऊन पहिल्या चेंडू इकडे मात्र जो जिंकेल तो संघ क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे हा मॅच खूप महत्वाचा आहे. प्रतीकचं मी मगाशी म्हटलं, प्रतीकचं फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे. कारण प्रतीक फॉर्म मध्ये आला तर नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळेल. धावसंख्या उपलाट संघाच्या 4. चेंडू झाले 2. पहिला चेंडू टॉप, त्यानंतर चौकार. उपलाट विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम आष्टर रायपूर यांच्यामध्ये सुरू असलेली लढत. तिथे जेव्हा गरज नसेल सर तेव्हा थोडासा माईक बंद करत जा, कारण तिथून आजूबाजूचा आवाज हा कॉमेंट्री मध्ये येतो तिकडे, आणि त्यामुळे कदाचित तिकडे सेन्सिटिव्ह शब्द एखादा आला तर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. प्लीज जय मैदानाच्या सरळ बुंद्यात. व्हॉट अ बॉलिंग. तो बॉल आलेला आहे मॅच बॉल, मला वाटतं त्याच्यामुळे तो मॅच बॉल द्या. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सध्या प्रमोदचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट, आणि यावी मात्र चेंडू कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत चौक. स्पष्ट करताना मी मगाशीच म्हटलं की प्रतीक हा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. त्याला माहिती इकडे संघाला गरज आहे. 12 चेंडू 28 वर खेळत, 1 मॅन आर्मी, पण मॅच कॅप प्लेअर. या मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक 3. इथे मात्र आष्टर रायपूर बंद टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला 28. कोणताही इथे गडी बाद नाही. यावी सर बॅटने केलेला फटका. लॉंगॉनचा खेळाडू जातोय काऊ कॉर्नर पर्यंत. चांगली फिल्डिंग. 1 धाव पूर्ण, फक्त एकच धावेर समाधान. जिकडे 2 धावा झाल्या असत्या परंतु कॉलिंग तेवढं प्रॉपर नाही. 29 धावा. तीन चेंडू या षटकातील आतापर्यंत झालेले आहेत. पहिला चेंडू वर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल.
यावी मोठा फटका, चेंडू थांबलाय असं एकंदरीत चित्र आहे. हवेत आहे आणि सोडला. तो करत काय होता एकंदरीत असा विचार करावा लागेल. जेल सोपा होता परंतु एक धाव धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पोहोचतोय 30. कोणताही गडी बाद नाही आतापर्यंत. काही टेक्निकल इश्यूमुळे आम्ही तुमच्यापासून ऑफलाईन गेलो होतो त्याबद्दल क्षमस्व. धावसंख्या 30. 2 बॉल्स. खराब चेंडू, फायदा उचलला. माहिती आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणी नाही आहे. चेंडू सीमा पार, 4 चौकार. तिसऱ्या बॉल मधला लास्ट बॉल. रिव्हर्स खेळायचा होता. षटक क्रमांक 3 इकडे मात्र येते संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 34. ड्राईव्हिंग सीटचा विचार केला तर इथून 34 धावा, 33 धावा एक वन मॅन आर्मी खेळताना पाहायला मिळतं. प्रतीक दुसऱ्या बाजूला अजय. अजयचं कॉन्ट्रीब्युशन काही नाही सध्या तरी. 1 धावाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. विघ्नेश साकलतोडे. विघ्नेश काय करेल. इकडे मात्र हा चेंडू खूपच चांगल्या पद्धतीचा. इकडे मात्र सिंगल लेग बायच्या रूपाने धावसंख्या फलकावर आहे 35. आता काही क्षणचित्र आली होती मोडगावची. मोडगावला हाऊसफुल चा बॅनर लागलाय. एवढी पब्लिक सध्या तिथे ते मॅचचा आनंद घेत आहे. काही व्हिडिओज सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियाला येत आहेत. बेफान अशी गर्दी तिथे आहे. या मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र नीटचा पैवर आला नाही. तिकडे फंबल परंतु एकच धाव. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर ती 36. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅट वर येत नाही. डॉट बॉल. अजयला मात्र बांधून ठेवलाय. अजयला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय मॅच मध्ये. जी काही फलंदाजी पाहायला मिळते ती प्रतीक कडून आहे. प्रतीक 17 चेंडू 34 वर. मी फॉलो करत गेला होता चेंडूला. कसं मग का वाईट मागत होते. यानंतरच्या कबड्डीच्या होणारा स्कोर मुजब 37. पुढचा चेंडू आडा बॅटने खेळलेला फटका. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतो आणि चेंडू मात्र त्याला गुंगाला येत. सीमा पार चौकार 4. आता कोणाची चेंडूची का प्लेअरची. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा. आता इथे तर मी म्हणाल की खेळाडूची काहीच चुकी नाही कारण चेंडू पडल्यानंतर सर तो त्याच्या पोझिशन मध्ये आहे. बघा पोझिशन मध्ये असताना चेंडू बाउन्स करत गेलाय. काहीच करू शकला नाही तिकडे तो. स्कोर मुजब 41. लास्ट बॉल.
मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा धावतोय विघ्नेश, परंतु नाही यावी. 2 धावा मात्र पूर्ण केल्या होतील. धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे डीचे. यावी हा चेंडू ज्या पद्धतीने खेळला, इकडे मात्र चेंडू सीमारेषा पार, चौकार 4. तिथे मात्र आड्या बॅटने खेळायचा होता चेंडू, बॅटवर येत नाही. कोणाची मार्कवर आला तो राहुल पाटील. पहिल्या षटकात थोडासा महागला ठरला होता 11 आणि या षटकात आतापर्यंत 4 2 चेंडू. राहुल पाटील आणि प्रतीक ही सध्या आपण म्हणतो बॅटल. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल नो डाऊट, कारण इकडे खराब फिल्डिंग आणि 2 धावा पूर्ण. त्यासाठी 2नी वाढून होते ते मात्र आता 49 49 धावा. या आधीचा सामना जर पाहिला ना या टीम रायपूरचा, म्हणजे पहिला सामना जिकडे त्यांनी 6 मध्ये 18 ठेवल्या होत्या, परंतु गोलंदाजांनी पहिल्या 3 चेंडूला 14 दिला. 2 चेंडू पुन्हा एकदा डॉट आले, 1-4 आणि मॅच फिरला. धावसंख्या 49 49. सरबुंद्यात याही मात्र चेंडूला दिशा दिली. 1 धावला पूर्ण होईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे, इकडे मात्र फंबल आणि 2 धावा पूर्ण. 50चा आकडा पूर्ण. 51 51 धावा उपलाट संघाच्या सध्या स्कोर कार्डवर. मॅचचा आनंद घेतात. 57 ऑन बोर्ड. 57 धावा फलकावर आहेत. शॉर्ट बॉल होता, इकडे मात्र चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिलाय. सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या 2 पोहोचते मात्र 58. 5 षटक इथे मात्र संपुष्टात येत आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतीक जातो 49 वर. 23 मध्ये 49 वर आहे. अर्धशतकासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे प्रतीक. चला घाई करा मित्रांनो, घाई करा, अजून 1 मॅच बाकी आहे.
आणि अर्धशतक षटकाराने पूर्ण करतोय. वेल प्लेड प्रतीक. इथे मात्र यस पॅक्ट आपण पाहतोय उपलाट संघाचा प्रतीकचं अर्धशतक. तिकडे मात्र अर्धशतक झळकावून हृदयामध्ये जागा बनवलाय या खेळाडूने प्रतीकने. मगाशी म्हटलं की मोठ्या मॅचचा खेळाडू आहे तो. आणि इकडे मात्र फलंदाज बाद अजय बॅक टू दी पॅव्हलियन. अजयला सॅक्रिफाईस करावी लागेल. विकेट विकेट येत आहे. पुन्हा एकदा डीजे वाजतोय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 64. हा चेंडू सोडलाय पंचसंघ इट्स वाईट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतो ती मात्र 66. आणि आपण पाहतोय की जेव्हा आपण आदिवासी समाज बांधव म्हणतो, मला अजूनही आठवते तुम्हाला त्या समाज बांधवांच्या टीम बद्दल सांगेल. इकडे मात्र हा चेंडू फील्ड केला जाईल. सफायाला पालघर डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशन आहे. पालघर तालुका तिकडे 180 संघ रजिस्टर्स आहेत. मला वाटतं आदिवासी समाज बांधवाची एवढे सध्या संघ आहेत. खूप संघ खेळतात. त्यांच्या खूप साऱ्या टुर्नामेंट्स होतात. परंतु मोडगाव हा त्यांच्यासाठी वर्ल्ड कप असतो. आज मी बघा आज मोडगावचं जर वातावरण जर तुम्ही पाहिलं ना तर वर्ल्ड कप पेक्षाही वेगळं वातावरण तिकडे. आणि चेंडू सीमा पार जाता जाता तरी प्रयत्न केला परंतु चेंडू सीमा पार. 4 चौकार. चेंडू जातो डॉट बॉल. आता शेवटचा बॉल. करा जेणेकरून सामना लगेच सुरू होईल प्लीज.
की खूप चांगले चांगले गीत ऐकवतात. चला तर जास्त वेळ न दवडता आपण जाऊया. जास्त बाहेर इट्स वाईड. धावसंख्येचा विचार केला तर 1. धावसंख्या फलकावर 1. कनक खंबीरे कुठे असतील कृपया? कनक खंबीरे आपण या. ऑप्शन बाहेरचा चेंडू आहे मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय. चेंडू मात्र सीमारेषेकडे जात आहे. धन 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 करत चौकार 4. याची ताकद काय असते या गाण्याने दाखवली आपल्याला. आपण पाहिलं असेल राजू कलाकार फक्त आपण त्या दगडावरच्या म्युझिकने एवढा फेमस झाला की दुबई वारी करून आलाय. मोठमोठ्या सिंगरवर त्याच्या आपण व्हिडिओज पाहिल्या. तिकडे मात्र चेंडू 1 बाउन्स 4 चौकार 4 चौकार ठीक आहे. कोणाला बोलवायचं माहित नाही म्हणतो आजा आजा सांगतोय. आजा आजी बरोबर बसलाय. पुढचा चेंडू यावी मात्र पॉवरफुल आणि चेंडू कुठे गेलाय बा. चेंडू मात्र सीमा पार खणखणाती षटकार खराब बॉल.
धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 15. 4 चेंडूत 15. पहिल्या चेंडूचा विचार केला तर डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू चौकार, पाचव्या चेंडूवर षटकार. आणि एक व्हाईट बॉल आपण पाहिला त्याच्यामध्ये. चेंडू झाला दादापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 15. 74 धावा बनवायच्या आहेत. 73 धावा झालेल्या आहेत. 74 विन आहेत. चला गोलंदाज, चला घाई करा. चला आता फिल्डिंग लावायलाही खूप वेळ घेतोय. अजून एक मॅच बाकी आहे म्हणून ते आम्ही 5 षटकांची केली शेवटची मॅच. याही पुन्हा घुटना टेक तमाशा धेकवाला फटका होता परंतु चेंडू जातो निर्धाव डॉट. 5 चेंडू या षटकातील झाले. लास्ट बॉल. समीकरण काय म्हणताय बघा. समीकरण म्हणताय येणारे 31 चेंडू 59 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 12च्या आसपास. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या बाजूने डीप एक्स्ट्रावर बाउंड्रीला क्लिअर करणारा चौकार. 4-4-4. विकेतला लागली मात्र 19. 30 चेंडू 55. रिक्वायर्ड रन रेट 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केसरी. पहिला चेंडू सर पुढ्यात दिला आणि चेंडू हवेत आहे. चांगला झेल. विकेट. फलंदाज रिक्षावाला वाट नाही बघत आहे. रिक्षाला मॅच बघत आहे. आमचे गणूभाऊ सध्या मॅचचा आनंद घेत आहेत शांतपणे. धावसंख्येचा विचार केला 19 वर 1. मी मगाशीच म्हटलं आज 4:30 वाजलेत. अजून या म्हणजे अजून 29 बॉलचा मॅच इकडे बाकी आहे आणि त्यानंतर 30-30-60 म्हणजे 10 ओव्हर येणं त्या बाकी आहेत. म्हणजे 15 ओव्हर बाकी आहेत आणि वाजलेत 4:30. पॉसिबल आहे का. थोडंसं कठीण आहे परंतु मार्ग काढावा लागणार आहे कारण 4:55 इकडे बॅड लाईट होते. मैदानाच्या आत. हो हा चेंडू पडल्यानंतर फ्लाईट बघा किती फ्लाईट चांगली दिली जाते. फलंदाजाला मी म्हणेल की लालच दिली जाते आणि त्याच लालचमध्ये अडकला तो फलंदाज विघ्नेश. विघ्नेश बाद झाल्यानंतर आता थोडं समीकरण थोडंसं चेंज आहे. नवीन फलंदाज गेलाय. तूच घेतलं ना थीम ती.
राहुल बॅक टू द पवेलियन. मॅच मधली हवा काढली जात आहे. 2 big wickets. Big wickets in the 2 intervals. पुन्हा एकदा फ्लाइट. गुड बॉलिंग. ऑल बॉलिंग बाय केसरी. कामी आयकॉन आहे ते मात्र त्यांनी दाखवलंय. वेल बॉल. प्रिन्स कनोजिया प्लीज रिपोर्ट इमिजिएटली. प्रिन्स कनोजिया. रिव्हर्स खेळायचा होता. डॉट. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती फक्त आणि फक्त 20 या धावसंख्येवर. 2 षटकं संपलेले आहेत. पहिल्या षटकात धावांचा पाऊस पडला. दुसऱ्या षटकात फक्त 1 धाव देत 2 गडी बाद. राहुल पाटील बाद. जसा सायवन या टॉस साठी आहे. सायवन आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय तलासरी या टॉस साठी आहे. लगेच 5 षटकांचा सामना राहणार आहे. याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. 5 षटकांचा सामना आहे. हॅलो. चला तर जाऊया मैदानाच्या आत. कारण इथे मात्र आता 20 धावा फलकावर येणाऱ्या 24 चेंडूत जर विचार केला तर 54 धावांची गरज. 55 होत्या 30 मध्ये. 1 धावेचं षटक टाकलंय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत मुकेश. दुसरा आयकॉन. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. चेंडू जातो निर्धाव. आता समीकरण म्हणते 23 चेंडू 54 धावा. 14 पॉइंट जर आपण विचार केला ना तर जवळजवळ 0-9 ची सरासरी आहे ही मॅच जिंकण्यासाठी. डॉट बॉल. डॉट. समीकरण आता म्हणताय की सामना थोडासा दूर 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 जातोय आणि ज्यांची आम्ही वाट बघत होते गेल्या वर्षी ट्रेंडिंगला राहिलेले त्यांच्या चर्चेत राहिलेलं त्यांचं सेलिब्रेशन. हा चेंडू मात्र जातोय निर्धाव. स्कोर 20 लॉस ऑफ 2. 20/2. आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी काय मेहनत घेते. आता सोमनाथ डोंगरकर सर आणि किरण राणे सर असतील, दिलीप शिंदा सर, उमेश ठायकर, सर्वच जण ज्या पद्धतीचं काम करतात. आणि कुणाल सरांना सध्या टेन्शन आलंय कारण ही इनिंग चालू झाली ना तेव्हा त्यांनी एक कमिटमेंट केली होती की इथून आष्टा रायपूर जिंकायला हवी तर ते 5,000 देणार होते परंतु तसं काही झालं नाही आणि सध्या ते टेन्शन मध्ये आलेत. पैसे वाचले म्हणून टेन्शन मध्ये आले की काय तुम्ही सध्या पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे पण अश्रू आली. धावसंख्या फलकावर लागला 20/3. नवीन फलंदाज मैदानाच्या आत संजय स्वतः आता प्रमोद आलेत आणि संजय स्वतः चेंडू झाला तर नंबर 4. 2 बॉल्स बाकी आहेत. स्ट्रायकर प्रमोद. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहे. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. सध्या तरी सिच्युएशन हे म्हणते की या मॅच मध्ये टीम उपलाट संघाने नक्कीच या मॅच मध्ये आपलं काम खूप चांगलं केलंय. अर्धशतक झळकावलं होतं. मी मगाशी म्हटलं की
प्रतीक हा मोठ्या मॅचचा प्लेअर आहे आणि त्यांनी अर्धशतक झळकावत ते दाखवून दिलं त्या मॅच मध्ये. 73 धावांना 74 धावांच्या आम्हाला पाठलाग. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक काय दूरवरून येतोय, फील्ड करेल, थ्रो करेल, 1 रन. मी म्हणेन इकडे जर या मॅच मध्ये कोणाकडून चुका झाल्या ना तर ते खास करून मी विघ्नेशचं नाव घेईल. कारण पहिल्या षटकात 19 धावा आल्या होत्या. स्ट्राईक रोटेट करणं हे महत्वाचं होतं. जिकडे तो शिकार बनला ते शिकार झाल्या पुढच्याच बॉलमध्ये एक सिंगल आली, त्यानंतर राहुल परतला आणि त्यानंतर मॅच पूर्णपणे दबावात. 23-3 सध्याची स्थिती. कारण आपण नेहमी म्हणतो की जर एखादा फलंदाज चांगली फलंदाजी करत असेल ना तर त्याला स्ट्राईक रोटेट करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. एकाने अँकर रोल देणं महत्वाचं होतं. परंतु जेव्हा दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळला जातात तेव्हा अशी स्थिती येते. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या प्रकार 3 षटक 23-3, रिक्वायर्ड रन रेट 17चा. गोलंदाजाची पुन्हा एकदा केसरी. याही मात्र जलद टाकलेले चेंडू, खराब फिल्डिंग आणि तिकडे मात्र गलीचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो. 1 धाव. धावसंख्या फलकार 24. 50 धावाची गरज. 17 चेंडू 50 धावा. फास्टेस्ट 50 कडे जावं लागेल. 17-50. इथे मात्र पुन्हा एकदा फसवलंय, लालच बुरी बॉल आहे आणि इकडे मात्र फलंदाज बाद. विकेट नंबर 4 डाऊन. झालाय का पुढच्या मॅचचा, याकडे लक्ष असू द्या. पुढची मॅच 5 षटकांचे, जिकडे आपण पाहतो एका बाजूला तलासरी, दुसऱ्या बाजूला आपण टीम सायवन संघाला पाहणार आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू मात्र जात आहे. पंच सांगतात की हा चेंडू जात आहे 1 बाउन्स 4, चौकार. 4-4-4. चेंडू 44 धावांची गरज आहे. विकेट येत आहे आणि आता मात्र 11 चेंडूची औपचारिकता बाकी आहे. वेल प्लेड राहुल
खूप चांगला खेळ केला पण मोक्याच्या क्षणी नक्कीच मॅच मध्ये आला विघ्नेश वेलपेट. पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आजचा दिवस त्यांचा नव्हता परंतु एक चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर साठी सुद्धा त्यांनी क्रिकेट खेळलाय ऑलरेडी. यानंतरचा होणारा सामना परिवर्तन सिंह वर्सेस कळमदेवी. परिवर्तन सिंह वर्सेस कळमदेवी लगेच तयार राहायचे आहे. त्यानंतर होणारा सामना कुर्जे बी वर्सेस वडोली. इकडे मात्र या 4 धावांनी धावसंख्या फ्लाय होते 34 वर. आता फक्त जर आपण पाहिलं तर औपचारिकतेकडे सामना जातोय का असं म्हणायला हरकत नाही परंतु 9 चेंडू 40 धावा. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकते परंतु या मॅच मध्ये मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतो दूरवरून. एक धाव पूर्ण होईल. एकापेक्षा जास्त काही नाही. आता समीकरण मध्ये 8 चेंडू आणि 39 धावांची गरज. मोठा फटका. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला आणि टप्प्यात आला तर कार्यक्रम करतोय षटकार. 6. सहा चेंडूंचा औपचारिकता बाकी आहे. 33 धावांची गरज. वाड्यात एक बॉल गेला तो आणून द्या प्लीज. हो काय फटका सजवलाय लेकिन मेहरबा देर कर दिया आते आते. षटकार षटकार. चला 5 चेंडू आणि अजून या सामना जिंकण्यासाठी 27 ची गरज आहे. जर 2 षटकार आले ना इकडून तर मजा येईल मॅच मध्ये पुन्हा एकदा लागोपाठ. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा यावी हातात. विकेट. डीजे